नमस्कार, मी ज्योतिषाचार्य आनंद कुमार. विवाह करतेवेळी आपण या प्रामुख्याने 3 गोष्टींचा विचार करणं अतिशय गरजेचं आहे. त्यामध्ये पहिली गोष्ट म्हणजे ग्रहमैत्री, म्हणजे पती पत्नींमध्ये विचार जमणे अतिशय गरजेचे आहे. जर ग्रहमैत्री 5 गुणांपैकी 3 गुण जमणार असतील तर याला 60% म्हणतो, 4 असेल तर 80% म्हणतो आणि 5 असेल तर 100% म्हणतो. तर ग्रहमैत्री जमत असेल तर काय होतं, समजून घेणारे, काळजी करणारे, प्रेम देणारे, आवडीनिवडी, सपोर्टिव्ह, कोऑपरेटिव्ह अशी पती पत्नी राहतात. दुसरी गोष्ट योनी म्हणजेच शारीरिक सुख मिळालं पाहिजे, अपेक्षित वंश वाढली पाहिजे आणि दोघांमध्ये विश्वासार्थ असले पाहिजे. डोक्यात नवरा किंवा बायको आहे तीच मनात असली पाहिजे आणि मनात आहे ती डोक्यात असली पाहिजे. पण दोघांना लॉयल्टी फार महत्त्वाची आहे. आणि तिसरी गोष्ट म्हणजे गुरुबळ, समाधानी वृत्ती, गरजेपुरता पैसा, याला आपण गुरुबळ म्हणतो. मग काय असावा, 6वा आणि 8वा गुरु नसावा. 6वा 8वा गुरु असल्यावर काय होतं, आर्थिक हानी होते, कर्जबाजारीपणा वाहतो, व्यभिचार वाढतात आणि आर्थिक लॉसेस चालू होतात, आरोग्याच्या तक्रारी वाढतात. विवाहानंतर अशी कोणतीही गोष्ट होता कामाची नाही आहे. विवाहामध्ये मानसिक, शारीरिक, आर्थिकरित्या साथ देणारे पती पत्नी असतील तर माझा विश्वास आहे जगातला कोणता व्यक्ती, कोणती परिस्थिती ह्या पती पत्नीला वेगळं करू शकणार नाही. म्हणजेच तनाने, मनाने आणि धनाने साथ देणारे पती पत्नी असतील तर जगातला कोणता व्यक्ती, कोणती परिस्थिती ह्या पती पत्नीला वेगळं करू शकणार नाही, यमराज सोडले तर. म्हणजेच आपल्याला ह्या 3 गुणांचा जर आपण सारांश अभ्यास करतोय तर प्रत्येक गुणांना जर आपण 35 मार्क दिले तर 100% नाही, 105% तुमचं वैवाहिक जीवन सुखी, हॅपी आणि आनंदी नक्कीच होईल. त्यामुळे आपल्या पत्रिका जमवतेवेळा गुणांचा विचार न करता 36 गुणांपैकी ग्रहमैत्री आणि योनीला विचार करावा. आणि विशेष म्हणजे पत्रिकेतले गुरु नावाचा ग्रह कुठं आहे आणि कोणत्या ग्रहांच्या सानिध्यात आहे हे पाहून जर विवाह करताय तर माझा विश्वास आहे आपलं वैवाहिक जीवन, दैनंदिन जीवन सुखी आनंदी झाल्याशिवाय निश्चित राहणार नाही. अशाच नाविन्यपूर्ण व्हिडिओसाठी किंवा विवाह संबंधित अनेक माहितीसाठी आपण भेटूया अशाच पूरक आणि समर्पक व्हिडिओमध्ये पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.